गुड मॉर्निंग. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मागच्या क्लासमध्ये आपण बघितलं होतं एनर्जी पिरॅमिड्स यांच्या बाबतीत स्टडी केलेली आहे आपण ऑलरेडी. एनर्जी पिरॅमिड्स काय असतात, कशा पद्धतीने एनर्जी जी आहे पास होते फ्रॉम वन ऑर्गॅनिझम टू अनदर, किंवा आपण म्हणू वन ट्रॉपिक लेवल टू अनदर ट्रॉपिक लेवल. नाउ in this video, in this lecture we learn about biogeochemical cycle. That is biogeochemical cycle. Okay. बायोजिओकेमिकल सायकलला स्टार्ट करण्यापूर्वी आपल्याला या दोन गोष्टी आठवण ठेवणं गरजेचं आहे. फ्लो ऑफ एनर्जी कसं असतं. एनर्जी इज वन वे, राईट. आपण हे काल बघितलं होतं. अँड फ्लो ऑफ न्यूट्रियंट्स इज द सायक्लिकल. ओके, सायक्लिकल असतं. का आपण सांगतोय की जेव्हा ॲनिमल कोणता कार्निवोर्स जर हर्बिवोर्सना खाल्लं तर तेव्हा त्यांच्यासोबत एनर्जी तर येणार, त्यांच्याकडे सोबतच त्यांची बॉडी जी येत आहे त्याच्या थ्रू न्यूट्रियंट्स पास होत आहेत. आणि ते खाल्लेला ॲनिमल जेव्हा डाय होईल, त्याची जेव्हा डेथ होईल, तो जेव्हा डिकम्पोज केला जाईल बाय द मायक्रोब्स और डिकम्पोजर्स, तेव्हा मग त्याच्यात जे न्यूट्रियंट्स आले होते ते सॉईलमध्ये रिलीज केले जातात. आणि त्या रिलीज केलेल्या न्यूट्रियंट्सना प्लांट्स अजून जे आहे ते युटिलाइज करतात. म्हणजे हे सायक्लिकल फ्लो असतो. परत मग कोणीतरी ऑर्गॅनिझम खाईल, हर्बिओर त्या प्लांट्सना खाईल, परत कोणी कार्निओर खाईल, हे चालूच असतं. दॅट इज द फ्लो ऑफ न्यूट्रियंट इन अ सायक्लिकल मॅनर. सायक्लिकल. ओके. हिअर डेफिनेशन, पहिल्यांदा आपण ह्याची डेफिनेशन बघू. सायक्लिकल, हिअर राईट डाऊन डेफिनेशन. सायक्लिकल फ्लो of nutrients from abiotic factor to living organisms and living organisms to abiotic factor in the ecosystem is called बायोजिओकेमिकल सायकल. बायोजिओकेमिकल सायकल. सायक्लिकल फ्लो होणार कशाचं, न्यूट्रियंट्सचं. फ्रॉम अबायोटिक फॅक्टर लाईक ॲटमॉस्फेअर आहे, ॲटमॉस्फेअरमधून लिव्हिंग ऑर्गॅनिझमकडे जाणार. लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून मग परत जेव्हा त्यांची बॉडी डाय होईल, डेथ होईल, परत त्यांचं फ्लो अबायोटिक फॅक्टरकडे वापस जाईल. दिस टाईप ऑफ फ्लो ऑफ न्यूट्रियंट्स इन अ सायक्लिकल मॅनर इज नोन ॲज बायोजिओकेमिकल सायकल. आता हे बायोजिओकेमिकल सायकल म्हणजे आपल्याला बायोजिओकेमिकल सायकल, तर याच्यामध्ये काय समजतं की बायोस्फेअर असणार आहे आपल्याकडं. बायोस्फेअर, हे बायोस्फेअर कशाला म्हणायचं. बायोस्फेअर इज मेडअप ऑफ, ह्याचं जे कंपोनंट्स असतात बायोस्फेअरच्या, कशाला बायोस्फेअर म्हणतो, तर त्यामध्ये पहिला असतो लिथोस्फेअर, आपल्या अर्थ सरफेसचा जो जमिनीचा, दॅट इज द पार्ट ऑफ सॉईल अँड रॉक. कशाला बायोस्फेअर म्हणतोय आपण, लिथोस्फेअर, दॅट इज द पार्ट ऑफ सॉईल अँड रॉक्स ऑफ अर्थ. ओके. आणि दुसरं असतं हायड्रोस्फेअर. दॅट इज अ पार्ट ऑफ वॉटर. अँड थर्ड वन इज ॲटमॉस्फेअर. It is part of
और गॅसेस दॅट इज द एअर. यांना आपण तिघांना कलेक्टिवली म्हणतो बायोस्फेअर. ना बायोस्फेअर, आता याच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात. प्रत्येक ठिकाणी आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स दिसतात आणि त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन्स होतात. आणि इंटरॅक्शन्स होतात म्हणजेच त्यांच्याकडे न्यूट्रिएंट्सचा फ्लो होतो. न्यूट्रिएंट्सचा फ्लो जो आहे तो सायक्लिकल मॅनरने होत असतो. हेच आपल्याला याच्यात बघायचं आहे. ओके, तर इथं बायोजिओकेमिकल सायकलच्या टाईप्स पडतील. पहिल्यांदा आपल्याला 2 प्रकारचे बायोजिओकेमिकल सायकल दिसतात. ते कुठले आपण बघू. पहिली असेल गॅसेस सायकल, गॅसियस सायकल. आणि दुसरी असेल सेडिमेंटरी सायकल. ओके, तर गॅसेस सायकलमध्ये आपण म्हणू शकतो ॲक्युम्युलेशन ऑफ अबायोटिक gases nutrients in the atmosphere. अबायोटिक न्यूट्रिएंट्स गॅसेस फॉर्ममधल्या कोणत्या कोणत्या असतात. मग कार्बन डायऑक्साईड असतो, ऑक्सिजन असतो, याच्यानंतर नायट्रोजन असतो, याच्यानंतर काय असतात वॉटर वेपर्स. ओके, एटसेट्रा. दीज आर द गॅसेस फॉर्म ऑफ न्यूट्रिएंट्स, अबायोटिक न्यूट्रिएंट्स. सेडिमेंटरी काय असतं ॲक्युम्युलेशन ऑफ अबायोटिक nutrients into the soil, or we can say or into the rocks of earth. कुठे ॲक्युम्युलेट व्हायलेत अबायोटिक न्यूट्रिएंट्स? सॉईलमध्ये किंवा रॉक्समध्ये, जे अर्थच्या रॉक्स असतील त्याच्यामध्ये ॲक्युम्युलेट होणारे. त्यांची एक्झाम्पल्स कोणते घेता येतील? मग आपल्याला कॅल्शियम घेता येतो. ओके, इथं कॅल्शियम. त्याच्यानंतर आपल्याला फॉस्फरस घेता येतो, फॉस्फरस आहे. त्याच्यानंतर आपण घेऊ शकतो कोणाचा आयरन घेऊ शकतो, एक्सेट्रा. असे काही न्यूट्रिएंट्स आपण आता आपल्याकडे भरपूर सारे युजफुल न्यूट्रिएंट्स आहेत जे सॉईल पार्टिकलमध्ये सापडतील. ओके, किंवा रॉक्समध्ये ॲक्युम्युलेट होतील, साठून राहणे. ॲक्युम्युलेशन मीन्स साठणे. तर अशा प्रकारच्या 2 सायकल्स आपल्याला पाहायला भेटतात बायोजिओकेमिकल. ओके, तर ते आपण पहिल्यांदा एक उदाहरण म्हणून स्टार्ट करूया. पहिली सायकल जी गॅसेसची आहे, गॅसेस सायकलपासून स्टार्ट करू. त्यामध्ये कुठली गॅसेस सायकल आहे ती बघा. ती म्हणजे फर्स्ट सायकल कार्बन सायकल. नेचरमध्ये कार्बन आपल्याला CO2च्या फॉर्ममध्ये, जे युजफुल आहे, CO2च्या फॉर्ममध्ये सापडतो. तसं कार्बन मोनॉक्साईड आहे आपल्याकडं. ओके, तर तो जो फॉर्म आहे तो आपल्या कामाचा नाही, आपल्याला तो हार्मफुल असतो. इथं कार्बन डायऑक्साईड जो आहे ते आपण ॲनिमल्स ॲज वेल ॲज प्लांट्स जे आहेत यांच्या रेस्पायरेटरी प्रोसेस थ्रू किंवा फर्मेंटेशन प्रोसेस जे मायक्रोब्स ऑपरेट करतात तिथून ह्यांना जे आहे ते रिलीज केलं जातं. ओके, तर कार्बन सायकल आहे गॅसेस सायकलमध्ये पहिली, आपण ती बघणार आहोत. पहिल्यांदा याची डेफिनेशन घेऊ. circulation or recycling of कार्बन आहे. हे दिसेल तुम्हाला, दिसत नसेल तर बघा. सर्क्युलेशन और सायकलिंग ऑफ कार्बन
from atmosphere to living organism and after their death it come back to the atmosphere. This process is called, or this is called कार्बन सायकल. सायक्लिकल फ्लो होतो इथं. कार्बनचा न्यूट्रिएंट कोणता आहे? कार्बनचा. काय म्हणतं इथं? सर्क्युलेशन और रिसायकलिंग ऑफ कार्बन फ्रॉम ॲटमॉस्फेअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड आफ्टर देअर डेथ ओके इट कम बॅक टू द ॲटमॉस्फेअर. म्हणजे कार्बन जो आहे जेव्हा ऑर्गॅनिझम्सची डेथ होईल तेव्हा तो वापस ॲटमॉस्फेअरमध्ये रिलीज केला जातो. हेच आपल्याला तिथं डेफिनेशनमध्ये सांगत आहे. ओके, तर आता एक आपण कार्बन सायकलचा जो डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन आहे ते बघूया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल काय असतं कार्बन सायकल. सगळ्यांना माहीत आहे फोटोसिंथेसिस होतं. फोटोसिंथेसिस होत असतं. कोण करतात? तर हे करतात प्लांट्स. ओके, कोण ऑपरेट करतं फोटोसिंथेसिस? प्लांट्स. सपोज करा ही आहे ॲटमॉस्फेअर, हा पार्ट आहे ॲटमॉस्फेअरचा. खाली ॲटमॉस्फेअर म्हटल्यानंतर इथं कुठंतरी सॉईल सरफेस असेल. ओके, हे अर्थचा सरफेस. आता ॲटमॉस्फेअरच्या खाली अर्थ सरफेसच असणार, तुम्हाला माहिती आहे. ओके, तर ॲटमॉस्फेअरमध्ये सपोज करा इथं कार्बन डायऑक्साईड आहे एअरमध्ये आणि इथं आहेत प्लांट्स. हे आहेत ग्रीन प्लांट्स. काय केलं या प्लांट्सनी? यांना कार्बन डायऑक्साईड जो न्यूट्रिएंट आहे याला ॲब्झॉर्ब करतील आणि सपोज करा ही सनलाईट यांना पाहिजे. कशासाठी? फॉर द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिससाठी यांना सनलाईट पाहिजे. तर हा आहे सन. आता काय होणार? प्लांट्स काय करतात? विथ द यूज ऑफ CO2 हे प्रोड्यूस करतील त्यांचं फूड मटेरियल, दॅट इज द कार्बोहायड्रेट. राईट, कार्बोहायड्रेट प्रोड्यूस केले. थोडंसं अलीकडे घेऊ आपण. काय प्रोड्यूस करतात? कार्बोहायड्रेट म्हणजे त्यांचा फूड मटेरियल. इथं बघा 6CO2 प्लस 12H2O. ॲरोवरती दाखवायचं आपल्याला लाईट, दॅट इज सनलाईट. आणि इथं क्लोरोफिल पिगमेंट प्रोड्यूस करतील C6H12O6 प्लस 6CO2 प्लस 6H2O, किंवा आपण म्हणू या ठिकाणी प्लस 6H2O प्लस 6O2 ॲटमॉस्फेअरमध्ये रिलीज करतील. ओके, हे बघा फोटोसिंथेसिसमध्ये काय केलं? प्लांट्सनी कार्बन डायऑक्साईडच्या 6 मॉलिक्युल्स अब्झॉर्ब केल्या आणि 12 मॉलिक्युल्स वॉटरच्या यूज केल्यासोबतच इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट आणि क्लोरोफिल पिगमेंटच्या प्रेझेन्समध्ये फोटोसिंथेसिस झाली आणि C6H12O6 मीन्स ग्लुकोज प्रोड्यूस झाला, दॅट इज कार्बोहायड्रेट प्रोड्यूस झाला. आणि प्लस साईड प्रोडक्ट म्हणून वॉटर 6 मॉलिक्यूल वॉटरच्या रिलीज झाल्या. 6 मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजनच्या ॲटमॉस्फेअरमध्ये रिलीज करत आहेत. ओके, 6 मॉलिक्युल्स ऑफ O2 ओके म्हणजे ऑक्सिजन ॲटमॉस्फेअरमध्ये रिलीज करते. कार्बोहायड्रेट बनल्यानंतर आता कार्बोहायड्रेटला खाणारे कोण कोण असतात? आपण आहोत, म्हणजे ॲनिमल्स असतील लाईक ह्युमन. ॲनिमल्स लाईक ह्युमन आहेत, मोस्टली ह्युमनच असतात कार्बोहायड्रेटला. पण यांच्यावरती
अदर ॲनिमल्स पण डिपेंड करतात. काही फ्रूट खाणारे ॲनिमल्स असतात, बर्ड्स असतात. ओके, तर ते ॲनिमल्स पण याच्यामध्ये आले. सोबतच या प्लांट्सना डायरेक्टली खाणारे असतात, त्यांना आपण म्हणतो हर्बिवोर्स. प्लांट्सना खाणारे हर्बिवोर्स, राईट. आपण तुम्ही इथं कोणता एक्झाम्पल घेऊ शकता, लाईक काऊ घेऊ शकता, किंवा तुम्ही इथं या ठिकाणी डीर और गोट, तुम्हाला जे हर्बिवोर्सचं एक्झाम्पल घेता येतं ते घेऊ शकता. अदरवाईज तुम्ही डायरेक्टली हर्बिवोर्स लिहायचं. याचा अर्थ दोज ऑर्गॅनिझम्स, दोज ॲनिमल्स विच आर कंझ्युम द प्लांट्स. ओके, त्यांना आपण हर्बिवोर्स म्हणतो. आता हर्बिवोर्सना खाणारे कोण असतात? कार्निवोर्स. कार्निवोर्स. आता या ठिकाणी टॉप कंझ्युमर देखील घेऊ शकता तुम्ही, लायन और टायगर हे घेऊ शकता इथं, किंवा तुम्ही सेकंडरी कंझ्युमर फॉक्स, ओल वगैरे त्यांचं घेऊ शकता. आता इथं या ठिकाणी ॲनिमल्स जे आहेत, जे कार्बोहायड्रेट खाणारे ॲनिमल्स आहेत किंवा दुसरं हर्बिवोर्सना खात असतील, हे सगळे यांना खात आहेत. आपण तसं तरी हे ॲनिमल्स यांना पण खातात, यांना पण खातात, पण आपण दाखवणार नाही. ओके, या ठिकाणी फक्त कार्बोहायड्रेटला दाखवले. याचा अर्थ असं नाही की ते हे खाणं बंद करतील. ओके, आपण या ठिकाणी फक्त कन्सेप्ट बघतो की CO2 कसा रिलीज केला जातो. तर हा ॲरो आपण इकडं नेऊ, इथं वर, हा आपण इथं नेऊ. याच्या अगोदर इथं बघा, ॲटमॉस्फिअरमध्ये CO2 दोन पद्धतीने रिलीज केला जातो. पहिली पद्धत असते रेस्पिरेशन थ्रू द बॉडी, रेस्पिरेशन. आणि दुसरी प्रोसेस असते आफ्टर डेथ ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे दोन प्रोसेस कोणत्या कोणत्या आहेत? रेस्पिरेशन आणि डेथ ऑफ ऑर्गॅनिझम. एक्झॅलेशन जी प्रोसेस आपण ऑपरेट करतो, प्लांट्स देखील रेस्पिरेशन करतात, अदर ॲनिमल्स देखील रेस्पिरेशन करतात, तेव्हा CO2 ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज केलं जातं. तर मग आपण इथं दाखवू शकतो, दिस इज द रिलीज ऑफ CO2. These also releases CO2 with the help of respiration. मी शॉर्टमध्ये लिहितो इथं रेस्पिरेशन. ओके, ह्यांचं पण दाखवू शकतो आपण. हे पण काय करतात? रेस्पिरेशन करून CO2ला ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज करून टाकतात. ह्या ठिकाणी आपण लिहू रेस्पिरेशन. ओके, हे तर झाली फर्स्ट मेथड. आता दुसरी बघा, यांची डेथ होईल. कोणाची? या दोघांची डेथ. हे झाली डेथ, यांची बी झाली डेथ, किंवा यांची झाली डेथ. कोणाची? किंवा प्लांट्सची झाली असेल डेथ. या सगळ्यांची डेथ झाली. मग काय झालं? या डेथ झालेल्या ह्या डेड बॉडीला डिकम्पोजर्स ॲक्ट करतील. डिकम्पोज्ड बाय कोण? डिकम्पोजर्स. आपण लिहूया इथं मायक्रोब्स. डिकम्पोज्ड बाय मायक्रोब्स म्हणजे यांना डिकम्पोज करतील. मेलेल्या जे बॉडीज आहेत इथं, यांना डिकम्पोज करतात. आणि डिकम्पोजिशन प्रोसेस जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा काय होईल की ॲटमॉस्फिअरमध्ये CO2 रिलीज ऑफ CO2 into atmosphere. Okay, so this is the indication of carbon cycle. Okay, कार्बन सायकल स्ट्रक्चरली आपण रिप्रेझेंट केलं डायग्रामॅटिकली. ॲटमॉस्फिअरमध्ये परत लक्ष द्या, कार्बन डायऑक्साईड ॲब्झॉर्ब्ड बाय प्लांट्स. प्लांट्स प्रोड्यूस देअर ओन फूड as well as plants eaten by herbivores, and carbohydrate also eaten by human as well as other animals. Okay, and herbivores also consumed by carnivores. Here all animals like herbivores, carnivores and omnivores also perform respiration process. During the respiration, release of CO2 into the atmosphere. After another process, that is the death of these all organism, their body become decomposed by microbes that are decomposers, and during after the decomposition of their bodies, release of CO2 into the atmosphere. This is the flow of cyclical
manner in the atmosphere, that is the flow of carbon in a cyclical manner. ओके, इथं ॲटमॉस्फेअरमध्ये CO2 होता, तो यूज केला गेला प्लांट्सनं फूड केलं तयार, प्लांट्सवरती डिपेंड करणारे पण होते आणि त्यांचं परत जेव्हा डेथ होईल त्याचं डिकम्पोजिशन परत ॲटमॉस्फेअरमध्ये रिलीज केलं. हे जिवंत असताना पण CO2 रिलीज करत होते. ओके, दिस इज द कार्बन सायकल. याच्यानंतरचा पार्ट आपण उद्याला बघू.